आणि ते सुकृत जर कशाने निर्माण होत असेल तर ते निष्काम भक्तीने निर्माण होतं. आणि जो निष्काम भक्तीच्या तटावरती असतो त्याला देवाकडे मागायची गरज नाही, उलट देव त्याच्या समोर हात पसरवतो बरं का. साक्षात निर्गुण निराकार परब्रह्म वनवासाला जात असताना भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्र गंगा नदीच्या तटावर आले बरं का. ऐका, आता गंगा नदीच्या तटावरती आल्याच्या नंतर त्या गंगेमध्ये एक नौका सोडलेली होती. नौकेची दोर एका वटवृक्षाच्या मुळीला बांधलेली होती आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये भगवान परमात्म्याचा निष्काम भक्तीच्या तटावरती बसलेला अनन्य एक भक्त महाराज तिथं बसलेला होता बरं का. ऐका, साक्षात भगवान परमात्मा गेले आणि सांगितलं की ए केवटा, अरे पलीकडच्या तीरावरती जाण्याकरता तुझी नौका दे ना. महाराज केवटाने जी मान खाली घातली, वर करायला सुद्धा तयार नाही, अजिबात भाव द्यायला तयार नाही बरं का भगवान परमात्म्याला. लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मणाने महाराज भात्यामधून बाण काढला आणि सांगितलं, मूर्खा, अरे साक्षात भगवान शिवजी यांची आज्ञा मानतात आणि तू यांच्याकडे लक्ष सुद्धा द्यायला तयार नाही. महाराज केवटाने जसं आग्नीमध्ये रॉकेल वाचल्याच्या नंतर भडका होतो ना तसंच काहीच बोललं. ते म्हटले, अहो त्या भगवान शिवजीला आज्ञा मानायची गरज असेल म्हणे, त्यांच्या डोक्यावर गंगा आहे, त्या गंगेला रोज मी माझ्या पायाखाली तुडवतोय, आपल्याला आज्ञा मानायची गरज नाही म्हणे. महाराज लक्ष्मण शांत झालं बरं का. शांत झाल्याच्या नंतर राम पुढे आले आणि पुढे आल्याच्या नंतर सांगितलं, केवटा, अरे पलीकडच्या तीरावरती जाण्याकरता तुझी नौका दे ना. महाराज केवट म्हणू लागले, भगवान तुम्ही मला फसवू नका म्हणे, तुमच्या बाबतीत मी ऐकलंय बरं का. काय ऐकलेलं आहे तुमच्या बाबतीत? असं ऐकलंय की छुवत सिलाभई नारी सुहानी आणि पाहन तेन काठी कठीणाई. अहो तुमच्या चरणाची धुळी एका दगडाला लागली म्हणे, त्या दगडाची बाई झाली. मग मला सांगा, दगडापेक्षा लाकूड नरम असतं आणि लाकडाने बनवलेली माझी नाव आहे. जर तुमच्या चरणाची धुळी माझ्या जर नौकेला लागली आणि तिची जर बाई झाली तर 2 तोटे होते म्हणे आपले. ते तोटे आपण सहन करू शकत नाहीत म्हणे. कोणते कोणते तोटे होतील? एक तर पोट भरायचं साधन नष्ट होईल, उपजीविकेचं, म्हणजे नौका बा निघून जाईल. आणि तिच्या नौकेची जर बाई झाली तर आणखी एका घरामध्ये वृद्धी होईल स्त्रीची. आणि तुम्हाला माहिती आहे, शास्त्र सांगतं, एका पुरुषा दोघी नारी आणि पाप वसे त्याचे घरी, किंवा दुजी न करावी बाईल आणि फंड फजिती होईल. शास्त्राने आदेश दिला, हा धोका मी घेऊ शकत नाही. कसं बोलतो केवट तुम्हाला सांगू का. एक विनोद आठवला म्हणून आपल्या समोर मांडतो, ऐका बरं का. एक लाकूड तोड्या होता. लाकूड तोड्या जंगलामध्ये जायचा, सुंदर प्रकारचं लाकडं वगैरे तोडायचा, त्याची मुळी बांधायचा, डोक्यावर घ्यायचा, बाजारामध्ये नेऊन विकायचा. हा त्याचा नित्याचा धंदा असायचा, व्यवसाय होता बरं का. ऐका, एक दिवस ते तलावाच्या जवळ गेलं. तलावाच्या जवळच एक भलं मोठं विशाल झाड होतं. त्या झाडावर ते चढलं आणि चढल्याच्या नंतर ते फांदी तोडायला लागलं बरं का, जी तलावाच्या बाजूने गेलेली होती. आता फांदी तोडता तोडता महाराज त्याच्या हातातली कुऱ्हाड पडली. कुठं? तलावामध्ये. आता तलावामध्ये त्या तळ्यामध्ये कुऱ्हाड पडल्याबरोबर महाराज ते रडायला लागलं. पोट भरायचं साधन याच्यामध्ये पडलं म्हणे माझं. आता दुसरी कुऱ्हाड आणण्याकरता पैसेही माझ्याकडे शिल्लक नाहीत, काय करावं? महाराज त्याला भगवान परमात्म्याची आठवण झाली ना, आर्त भावनेने भगवान परमात्म्याचा धावा केला बरं का. श्रीरामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा श्रीकृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम. भगवान परमात्म्याचा धावा केला आणि महाराज देव सुद्धा मोकळेच होते बरं का. देवाला वाटलं कोण अर्थ भावनेने हाक मारते, म्हणून देव प्रगट झाले आणि सांगितलं, का रे म्हणे लाकूड तोड्या, काय काम काढलं? काही नाही म्हणे प्रभू, अहो ज्या वस्तूवर मी माझं पोट भागवत होतो, भरत होतो, अहो ती वस्तू कुऱ्हाड याच्यामध्ये पडली, तेवढी कुऱ्हाड काढून दे. महाराज देवाने तर कपाळवरच मारून घेतलं म्हणे, अरे साक्षात देव तुला प्रसन्न आहे, माझ्याकडे मागतोय कुऱ्हाड काढून दे म्हणून. पण जाऊ द्या म्हणे, याची आपण मजा घेऊ. म्हणून भगवान परमात्म्याने महाराज तलावामध्ये बुडी मारली आणि बुडी मारल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने अशी सोन्याची कुऱ्हाड काढली आणि सांगितले, लाकूड तोड्या, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्याने महाराज बघितलं तिच्याकडे, सांगितलं, प्रभू ही असली आपली कुऱ्हाड नाही म्हणे बरं का, अशी चमकणारी ही सोन्याची कुऱ्हाड आपली कुऱ्हाड नाही म्हणे, माझी दुसरी कुऱ्हाड होती, ती कुऱ्हाड काढून द्या. पुन्हा परत दुसरी बुडी मारली. बुडी मारल्याबरोबर चांदीची कुऱ्हाड काढली महाराजांनी, सांगितलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्याने सांगितलं, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही. महाराज देवाला एवढा आनंद वाटला, कलियुगामध्ये याच्यासारखा प्रामाणिक माणूस मला हा पहिला भेटलाय. अरे सोन्याची कुऱ्हाड दाखवली, चांदीची कुऱ्हाड दाखवली, हा नाही म्हणतो. तिसऱ्या वेळी ज्यावेळेस बुडी मारली महाराज देवाने, आणि त्याची जी ब्रँडेड होती ISI ट्रेडमार्क काळी झार लोखंडाची बरं का, ती काढली आणि सांगितलं, लाकूड तोड्या, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्याने सांगितलं म्हणे, हो प्रभू, ही माझीच कुऱ्हाड आहे. महाराज देव अतिशय प्रसन्न झाले आणि सांगितलं, लाकूड तोड्या, एक काम कर, या तिन्ही कुऱ्हाडी राहू दे म्हणे तुला बक्षीस म्हणून. महाराज त्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन घरी आलं, बायकोला दाखवल्या, तिला सुद्धा आनंद वाटला. पण दुसऱ्या दिवशी काय झालं ऐका ना, दुसऱ्या दिवशी महाराज त्याची बायकोच त्या तलावावर गेली बरं का, धुण्याकरता. आता बायको तलावावर धुण्याकरता गेल्याबरोबर
कोणाची जाऊ नये महाराज, आणि 50 नंतर तर कोणाचीच जाऊ नये बरं का. खरी पत्नीची गरज महाराज 50च्या नंतरच असते बरं का. त्यानंतर तर कोणाची जाऊ नये, कोणाची जाऊ नये महाराज. ते धुणं धुत असताना गाळामध्ये कसा तिचा पाय फसला आणि ती त्या तलावामध्ये बुडाली. आता तलावामध्ये बुडाल्याच्या नंतर हे पुन्हा आरडत ओरडत आलं महाराज, कुठं तलावाच्या दिशेने बरं का. बायको पडली याच्यामध्ये, बायको पडली महाराज. पुन्हा परत देवाची आठवण झाली, भगवान परमात्म्याचा धावा केला, सांगितलं देवा अरे काल पोट भरण्याचं साधन याच्यामध्ये पडलं होतं, उपजीविकेचे साधन पडलं होतं, आज पोट भरवणारीच याच्यामध्ये पडली म्हणे, तेवढी काढून दे. देवाला सुद्धा काही काम नव्हतं महाराज. ते प्रगट झालं आणि सांगितलं लाकूड तोड्या. काय रे म्हणे, काय काम काढलं आज? काही नाही म्हणे, काल कुऱ्हाड पडली होती म्हणे, आज बायको पडली म्हणे, तेवढी काढून दे. आता भगवान परमात्म्याला वाटलं याने काय काम लावलंय, आपण आल्यासरशी आपण तेवढं काम करावं. महाराज भगवान परमात्म्याने हे खालून ऐश्वर्या राय काढली बरं का. ऐका, तलावामध्ये बुडी मारल्याबरोबर ऐश्वर्या राय काढली, आणि ऐश्वर्या राय काढल्याबरोबर सांगितलं लाकूड तोड्याला, का रे म्हणे ही तुझी आहे का? लाकूड तोड्याने महाराज तिच्याकडे असं नखशिखांत पाहिलं बरं का. पाहिल्याच्या नंतर ते लाकूड तोड्या म्हणला, हो प्रभू ही आपलीच आहे म्हणे. भगवान परमात्मा म्हणू लागले, देव म्हणू लागले, लबाडा अरे काल सोन्याची कुऱ्हाड दाखवली, चांदीची कुऱ्हाड दाखवली, तू नाही म्हटलास, आणि आज स्त्री बघितल्याबरोबर बिघडलास का काय? लाकूड तोड्या म्हणू लागला, अहो मी का हो म्हटलोय ते तर ऐका ना माझं. हा का हो म्हटलो? मी म्हटलो असतो प्रभू ही सुद्धा माझी नाही, तुम्ही दुसरी बुडी मारली असती, आणि दुसरी बुडी मारून पुन्हा परत माधुरी दीक्षित काढली असती. मी म्हटलो असतो प्रभू ही सुद्धा माझी नाही, मग तुम्ही तिसरी बुडी मारली असती, आणि माझी जी ब्रँडेड दिवसा सुद्धा न दिसणारी काळी झार आणून दाखवली असती, आणि मला म्हटले असते लाकूड तोड्या ही तुझी आहे का? मग मी म्हटलो असतो हो प्रभू ही माझीच आहे. मग तुम्ही म्हटले असतं खरंच लाकूड तोड्या किती रे तू प्रामाणिक, एक काम करणं या तिन्हीच्या तिन्ही विठाला हा धोका मी घेऊ शकत नाही. एका पुरुषा दोघी नारी. जर तुमच्या चरणाची धुळी माझ्या नौकेला जर लागली आणि त्या नौकेची जर बाई झाली तर काय होईल? आणखी एका व्यक्तीची वृद्धी माझ्या घरामध्ये होईल, आणि हा धोका मी घेऊ शकत नाही. एक काम करतो म्हणे प्रभू, जो प्रभू पार अवसिका चाहू, जर पलीकडच्या तीरावरती तुम्हाला जर जायचं असेल तर मोहिपद पदुम पखार न कहू, मला तुम्ही आज्ञा करा. मी तुमच्याकडे मागणी मागणार नाही, तुम्ही मला आज्ञा करा की केवटा माझ्या चरणाचं प्राक्षालन कर. अरे काय अपार परम भाग्य त्या केवटाचं महाराज. सुंदर प्रकारचं चरणाचं प्राक्षालन करून साक्षात निर्गुण निराकार परब्रह्म भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राच्या चरण तीर्थाचा सुद्धा काय झाला महाराज, तो हकदार झाला. सांगायचं तात्पर्य, निष्काम भक्तीच्या तटावरती जो भक्त विराजमान असतो त्या भक्ताला देवाकडे मागायची गरज उरत नाही. त्या देवाला त्याच्या समोर हात पसरावे लागतात, आणि जरी भक्ताने जर मागितलं भगवान परमात्म्याकडे तर ते काय मागतात? ते परमार्थाचंच मागतात. नेमकं काय मागतात? अभंगाच्या द्वितीय चरणात